गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आणि सर्वांचं ऑनलाईन लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण 10वीचं राज्यशास्त्र पाहतोय. 10वीच्या राज्यशास्त्रातील जे पहिलं प्रकरण होतं संविधानाची वाटचाल, मित्रांनो या संविधानातील वाटचाल संबंधी आपण चर्चा केलेली होती. त्यानंतर दुसरं प्रकरण पाहिलं होतं आपण निवडणूक प्रक्रिया. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण राजकीय पक्ष हे जे थर्ड चॅप्टर आहे ते थर्ड चॅप्टर आपण पाहणार आहोत, बरोबर. म्हणून पहिलं आणि दुसरं जे चॅप्टर आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले होते. ते तिसरं चॅप्टर राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टीज ज्याला आपण म्हणू शकतो, हा चॅप्टर आपल्याला पाहायचा आहे. ओके, तर चला आपण जो पहिला आणि दुसरा चॅप्टर पाहिलेला आहे राज्यशास्त्राचा तो एकदा रिवाइज करण्याआधी हा लेक्चर जो आहे तो लेक्चर किंवा हा चॅप्टर अभ्यासण्याच्या अगोदर तुम्ही पहिला आणि दुसरा चॅप्टर एकदा रिवाइज करणं खूप गरजेचं आहे, कारण एकमेकावर डिपेंड असतं. हे एक साखळी पद्धती असते. ओके, तर चला आपण जाऊयात पॉलिटिकल सायन्सच्या या पॉलिटिकल पार्टीजकडे, राजकीय पक्षांकडे. याआधी तुम्ही संविधानाची वाटचाल पाहिलेला होता आणि निवडणूक प्रक्रिया हा जो दुसरा चॅप्टर पाहिला होता. पहिल्या चॅप्टर मधून संविधानानं आजपर्यंत कशा प्रकारची वाटचाल करून लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून पावले टाकलेली आहेत हे त्याच्या अंमलबजावणीपासून आजतागायत कसं चालत आलेलं आहे या संबंधी आपण चर्चा केली, बरोबर. तद्वतच जे दुसरं चॅप्टर आहे निवडणूक प्रक्रिया, ज्याच्यातून आपण भारतीय लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी किंवा लोकशाही शासन व्यवस्था चालवण्यासाठी सगळ्यात अपेक्षित जी गोष्ट असते ती जी निवडणूक, त्या निवडणुकीचं स्वरूप सुद्धा आपण लक्षात घेतलेलं आहे, बरोबर. आपण तिथं निवडणुका कशा होतात किंवा निवडणुका कशा महत्वाच्या आहेत यासंबंधी चर्चा किंवा निवडणुकीचं स्वरूप जे आहे यासंबंधी थोडक्यात चर्चा आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये केलेली होती, बरोबर. पण त्या ज्या निवडणुका असतात किंवा जी लोकशाही असते, बरोबर, या सगळ्या घटकांशी संबंधित विशेषत्वानं कोणते कोणते घटक निवडणुका असतील, त्याच्याशिवाय लोकशाही असेल, त्याच्याशिवाय भारतीय जनता असेल आणि त्याच्याशिवाय प्रतिनिधित्व असेल. ह्या चार गोष्टी आहेत. कारण तुम्हाला पाठीमागेही मी बोललो होतो मित्रांनो, लक्षात असेल तुमच्या तर, की प्रतिनिधित्व हे खूप महत्वाचं आहे. कारण अलीकडील कालखंडामध्ये जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती अंमलात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना लोकशाही शासन पद्धतीने जगभरात आज व्यवहार केल्या जातात, शासन व्यवस्था चालवल्या जातात, बरोबर. पूर्वी आपण पाहतो की प्रत्यक्ष लोकशाही, जसं की रोमन साम्राज्य वगैरे पाहिलं आपण, ग्रीक नगर राज्य वगैरे, तर तिथे प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था प्राचीन कालखंडामध्ये पण असलेली पाहायला मिळते, बरोबर. पण आजच्या घडीला जो देशांचा विस्तार वाढत चाललेला आहे किंवा जी खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत चाललेली आहे, किंबहुना सर्वांना जो मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात येतो, या गोष्टींमुळे प्रत्यक्ष लोकशाही शासन व्यवस्था अंमलात आणणं पॉसिबल नाही, बरोबर. म्हणून आजच्या घडीला आपण काही लोकसंख्येतून एक व्यक्ती पाठवत असतो प्रतिनिधित्व करणारा, ज्याला आपण लोकप्रतिनिधी असं आपण म्हणतो, बरोबर. पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असं त्याला आपण म्हणत असतो. जसं मी तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये सांगितलेच होतं की लोकप्रतिनिधी कसा असतो, तो एखाद्या विशिष्ट क्षेत्रातून नव्हे तर तो एखाद्या विशिष्ट लोकसंख्येचं नेतृत्व करत असतो, निवड क्षेत्राचं नाही. ओके, मग येतं ना क्षेत्र येतं, पण आधी लोकसंख्या महत्वाची असते, बरोबर. तर त्या लोकसंख्या, विशिष्ट लोकसंख्या असलेल्या क्षेत्राचं नेतृत्व करणारा जो प्रतिनिधी असतो त्याला आपण लोकप्रतिनिधी असं म्हणतो असतो. तो त्या एरिया पुरत्या जनतेच्या समस्या किंवा प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो किंवा तो शासन व्यवहारामध्ये सहभागी झालेला असतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रातून एक एक प्रतिनिधी जाऊन लोकशाही शासन व्यवहार केला जातो, ज्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही असं आपण म्हणत असतो, बरोबर. लोकशाही शासन व्यवस्था जर आपण पाहिलं की लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था, बरोबर. तर ही जी लोकशाही शासन व्यवस्था आहे, या लोकशाही शासन व्यवस्थेत लोकांकडूनच शासन चालवावं लागतं. जे शासन चालवणारे लोक असतात हे लोक सुद्धा जनतेमधूनच निवडून आलेले असायला पाहिजेत, तरच ती लोकशाही शासन व्यवस्था आहे असं आपण म्हणू शकतो. नसतं ती लोकशाही शासन व्यवस्था म्हणून सुद्धा कठीण होतं किंवा त्याचा संकोच होऊ शकतो, बरोबर. म्हणून लोकशाही शासन व्यवस्था सध्या भारतामध्ये आहे. ती लोकशाही शासन व्यवस्था तशीच पुढे चालवायची असेल किंवा टिकवून ठेवायची असेल तर तशा पद्धतीच्या
न्याय, खुल्या आणि विश्वासार्ह निवडणुका घेणं गरजेचं आहे. या निवडणुकींच्या माध्यमातून तसे लोकप्रतिनिधी निवडून जाणं गरजेचे आहे आणि ती लोकप्रतिनिधी हे जनतेमधून निवडल्या जाणं गरजेचे आहे. बरोबर. म्हणून हे चारही जे घटक आहेत मित्रांनो हे एकमेकांशी निगडीत आहेत असं म्हणावं लागतं आणि या चार घटकांच्या मध्यभागी किंवा या चार घटकांचा दुवा म्हणून ओळखला जातो तो म्हणजे राजकीय पक्ष. या चार घटकांना जोडणारा जो दुवा आहे किंवा यांच्याशी संलग्नित असणारा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे राजकीय पक्ष. जनरली आपण राजकारणाविषयी बऱ्याचशा बातम्या, बऱ्याचशा गोष्टी किंवा काही चर्चा ऐकत असतो. बरोबर. हे जे राजकारण आहे, मग हे जे राजकारण असतं ते पूर्ण राजकीय पक्षाशी संबंधित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल किंवा किंबहुना बहुतांशी हे राजकीय पक्षांशी संबंधित असतं हे आपल्याला दिसून येतं. बरोबर. तर त्या राजकीय पक्षांसंबंधीची चर्चा आपल्याला या प्रस्तुत चॅप्टर मध्ये करायची आहे हे लक्षात घेणं गरजेचं. ओके. तर असो राजकीय पक्ष काय असतो मित्रांनो? राजकीय पक्ष अशी काही खूप वेगळी गोष्ट नाहीये. राजकीय पक्ष एक गट आहे. राजकीय पक्ष एक संघटना आहे, एक संस्था आहे. जसं की तुमच्या आजूबाजूला काही गट असतात, काही संस्था असतात किंवा काही संघटना असतात, तशाच प्रकारचा राजकीय पक्ष हा सुद्धा एक गट किंवा संघटना असते. बरोबर. तुमच्या आजूबाजूला समाजामध्ये ज्या संस्था संघटना असतात तसंच समाजाच्या हितासाठी किंवा सार्वजनिक हितासाठी ते काहीतरी काम करत असतात, काही धोरणं राबवत असतात. बरोबर. काही प्रश्न जनतेचे सोडवण्याचा प्रयत्न ते करत असतात. सेम तशाच प्रकारची राजकीय पक्ष ही सुद्धा एक संघटना असते आणि ती सुद्धा तसे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठीच प्रयत्न करत असते. पण थोडासा फरक आहे. इतर संस्था आणि संघटना व राजकीय पक्ष यांच्यात थोडासा फरक आहे. कारण इतर संस्था व संघटनांची कार्यपद्धती व राजकीय पक्षांची कार्यपद्धती यांच्यामध्ये थोडासा फरक असलेला पाहायला मिळतो. कारण इतर संस्था संघटना त्या एकतर मोर्चे किंवा तसे आंदोलन, बरोबर, किंवा तशा सभा घेऊन किंवा शासनावर दडपण आणून त्या जनतेच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतात, किंबहुना स्वतः लोकोपयोगी कामं करत असतात किंवा सामाजिक कामं करत असतात. बरोबर. तर राजकीय पक्ष हा स्वतः निवडणुकीमध्ये सहभागी होत असतो आणि निवडणुकीमध्ये सहभागी होऊन जनतेचे जे प्रश्न आहेत ते संसदेमध्ये मांडत असतो, ते शासनाकडे पोहोचत असतो आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून राजकीय पक्ष व इतर संस्था या दोघांमध्ये हा थोडासा फरक असलेला आपणास पाहायला मिळतो. ओके. तर बघा तुम्हाला एक डेफिनेशन सुद्धा दिलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात खाली की काय म्हणते ते, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात. बघा पुन्हा बघा काय म्हणते की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असं म्हणतात. बघा निवडणुकीत सहभागी होण्यासाठी, कशासाठी? सत्ता प्राप्त करण्यासाठी निवडणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांचा जो समूह आहे किंवा जी संघटना आहे त्यांना आपण राजकीय पक्ष असं म्हणतो. एक पुन्हा डेफिनेशन दिलेलं आहे. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. राजकीय पक्ष म्हणजे काय की निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर आपल्या पक्षाचे शासन निर्माण करण्यासाठी स्थापन करणाऱ्या लोकांचा गट, शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट. बरोबर. म्हणजे काय आहे की सोप्या भाषेत मित्रांनो असा गट आहे लोकांचा, बरोबर, असा एका लोकांचा समूह आहे की जो समूह निवडणुकीत सहभागी होत असतो, निवडणूक लढवत असतो, निवडणुकीत स्पर्धा करत असतो आणि आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असतो. ओके. त्या गटाला आपण राजकीय पक्ष असं आपण म्हणत असतो. अजून एखादी आपल्याला व्याख्या सांगता येईल की समान राजकीय भूमिका असणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय. एक साधे डेफिनेशन सांगता येईल. काय? समान राजकीय भूमिका असणाऱ्या लोकांचा गट म्हणजे राजकीय पक्ष होय असं आपल्याला सांगता येईल. ओके. म्हणून इतर संस्था संघटना, इतर चळवळी आणि राजकीय पक्ष यांच्यात हा थोडासा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. तर ही जी राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, आता ठळक वैशिष्ट्य पाहतोय आपण. पहिला आहे सत्ता मिळविणे. राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये
काय आहे पहिलं? सत्ता मिळविणे. बघा, कोणतीही संस्था किंवा संघटना किंवा एखादा जो गट असतो, तो गट जे काही काम करत असतो, ते काम करण्याच्या पाठीमागे त्या गटाचा, त्या संस्थेचा, त्या संघटनेचा काहीतरी हेतू असतो मित्रांनो. बरोबर? तसंच आहे की राजकीय पक्ष यांचा पण काहीतरी हेतू असतो, काहीतरी उद्दिष्ट असतं. बरोबर? त्याला इकडे आपण वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळेस राजकीय पक्ष स्थापन होत असतात, त्या राजकीय पक्षांचा काहीतरी धोरण ठरत असतं, विचार सरणी ठरत असते. ते पाहायचं आपण नेक्स्ट पॉईंट. ओके, त्या विचारसरणीच्या आधारावर हे जे राजकीय पक्ष निवडणूक लढवत असतात, सत्तेसाठी स्पर्धा करत असतात. निवडणूक लढवणे म्हणजे सत्तेसाठी स्पर्धा करणे असा अर्थ होत असतो. बरोबर? मग जे सत्ता स्थापन करण्यासाठी जी स्पर्धा केली असते, या स्पर्धेत कोणत्याही प्रकारचं वावगं नाहीये, वाईट काहीच गोष्ट नाहीये. फक्त जी स्पर्धा केल्या जात असते मित्रांनो या राजकीय पक्षांकडून, ती स्पर्धा निकोप असणं गरजेचं आहे. निकोप म्हणजे द्वेषाची नसावी, अगदी निपक्ष असावी. कोणत्याही प्रकारचा एकमेकांप्रतीचा द्वेष मनात नसावा, त्याला निकोप स्पर्धा असं म्हटलं जात असतं. ओके, कारण कोणाचा तरी एकाचा पराभव होणार आहे, एकाचा विजय होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून जी स्पर्धा केली जाते तिला आपण निकोप स्पर्धा असं म्हणू शकतो. बरोबर? म्हणून प्रत्येक जो राजकीय पक्ष असतो, तो प्रत्येक राजकीय पक्ष लोकांना एकत्रित करत असतो, लोकांचा पाठिंबा मिळवत असतो आणि त्या पाठिंबाच्या बळावर तो निवडणूक लढत असतो. ते निवडणुकीमध्ये ती स्पर्धा करत असतो आणि त्या स्पर्धेतून तो निवडून येण्याचा प्रयत्न करत असतो. कारण निवडून ज्यावेळेस येईल, त्या पक्षाला ज्यावेळेस बहुमत मिळेल, तेव्हा त्याला सत्ता स्थापन करता येत असते. मग बहुमत मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठीच पक्षाची सगळी धडपड चालू असते. म्हणून पक्षाचं अंतिम व सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे सत्ता मिळवणे किंबहुना सत्ता स्थापन करणे असं आपण म्हणतो. म्हणून ते सत्ता मिळवण्यासाठी त्यांना राजकीय स्पर्धा करावी लागते. ती स्पर्धा करणे वावगे नाही, फक्त ती स्पर्धा कशी असावी? निकोप असावी. असा हा पहिला पॉइंट आपल्याला सांगता येईल. ओके, कारण एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा की राजकीय पक्ष स्थापन होण्यासाठी, राजकीय पक्ष जे असतात ते राजकीय पक्ष लोकशाही शासन व्यवस्थेतच स्थापन होऊ शकतात. लोकशाही शासन व्यवस्थेतच राजकीय पक्ष स्थापन करण्यास मान्यता असते. इतर शासन व्यवस्थेत राजकीय पक्ष स्थापन होण्याची संधी नसते किंवा तशा प्रकारचा अधिकार नाही. बरोबर? संघटना स्थापन करता येत नाही, पण इथे मात्र करता येत. ओके, म्हणून आणि दुसरी गोष्ट आहे की लोकशाही शासन व्यवस्था तेव्हा जास्तीत जास्त टिकून राहील जेव्हा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये स्पर्धा होईल. आणि स्पर्धा तेव्हा होईल जेव्हा एकापेक्षा जास्त पक्ष असतील. बरोबर? कारण स्पर्धा झाली तरच लोकशाही टिकून राहते. कसं? कारण लोकांना संधी मिळू शकते की योग्य काय अयोग्य काय. लोकांना ऑप्शन मिळू शकतात, कोणता पक्ष चांगला कोणता पक्ष वाईट, कोणाला आम्ही मतदान देऊ शकतो. एकच पक्ष निवडणूक लढवत असेल तर लोकांना पर्याय उपलब्ध राहणार नाहीये आणि लोकशाही हळूहळू लयास जायला लागेल. म्हणून राजकीय पक्ष हे लोकशाहीतच असू शकतात. राजकीय पक्षांना सत्ता स्थापन करण्याची किंवा निवडणूक लढवण्याची परवानगी लोकशाही शासन व्यवस्थेत असते. म्हणून लोकशाही शासन व्यवस्थेतच त्यांना स्थापन होता येतं आणि सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करता येत असतात. दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे बघा, सांगता येतं विचारसरणीचा आधार. विचारसरणीचा आधार आहे दुसरा पॉइंट आहे. बरोबर? प्रत्येक पक्ष जो स्थापन होत असतो तो पक्ष कोणत्या ना कोणत्या विचारसरणीवर स्थापन होत असतो. बरोबर? अहो, प्रत्येक पर्सन घ्या, प्रत्येक व्यक्ती घ्या, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही विचारसरणी असते ना. तो त्याची जी वाटचाल करत असतो स्वतःची, त्याचं जे स्वतःचं जीवन जगत असतो तो कोणत्या तरी विचाराच्या आधारावर जगत असतो. सेम तशाच प्रकारचा आहे कोणताही जो राजकीय पक्ष स्थापन होत असतो त्या प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची विचारसरणी असते. त्याचे काहीतरी धोरणं त्याने ठरवलेली असतात. म्हणजे तो जो स्थापन होत असतो काहीतरी करणे या उद्दिष्टाने तो स्थापन होत असतो. म्हणजे त्याची काहीतरी उद्दिष्ट ठरलेली असतात, ज्याला आपण विचारसरणी असं म्हणत असतो, ज्याला आपण त्या पक्षाची धोरणं असं आपण म्हणत असतो. आणि पक्षाला विचारसरणी खूप महत्वाची असते.
जर पक्षाला विचारसरणी नाहीये, कारण विचारसरणीच नसेल, अहो साधी गोष्ट आहे ना, एखाद्या मोठ्या वक्त्याचं स्पीच तुम्ही ऐकत असता का? कारण त्याच्याकडे चांगले विचार असतात, तो आपल्या वक्तव्यातून पुढे जनतेसमोर मांडत असतो, म्हणजे त्याच्याकडे एक विचारसरणी आहे. बरोबर. उगाच कोणाचंही तुम्ही स्पीच ऐकत असाल का? नाही असेल तशा प्रकारची गोष्ट. किंबहुना एखादा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये फार यशस्वी होत असतो कारण त्याच्याकडे विचारसरणी चांगली असते. बरोबर. मग तशाच प्रकारचा आहे पक्ष जो स्थापन होत असतो त्याला पण विचारसरणीचा खूप मोठा आधार असतो आणि विचारसरणी त्याला तयार करावीच लागत असते, म्हणजे धोरण त्याला ठरवावीच लागत असते. कारण ही जी विचारसरणी आहे या विचारसरणीच्या आधारावरच त्याला जनतेचा पाठिंबा मिळत असतो, त्याला जनतेचा पाठिंबा मिळत असतो, लक्षात घ्या. आणि जर जनतेचा पाठिंबा मिळाला, जो पाठिंबा मिळत असतो त्यालाच आपण जनाधार असं म्हणत असतो. बरोबर. आणि लक्षात घ्या, राजकीय पक्षाचं पहिलं उद्दिष्ट काय आहे? सत्ता मिळवणे किंवा सत्ता स्थापन करणे. मग जो राजकीय पक्ष आहे त्याचं अंतिम उद्दिष्ट जर सत्ता मिळवणे हे असेल तर त्याला जनतेचं मत मिळवावं लागणार आहे. आणि जनतेचं मत मिळवायचं असेल तर जनतेचा पाठिंबा म्हणजेच जनाधार मिळवावा लागेल. आणि जर जनाधार मिळवायचा असेल मित्रांनो तर पक्षाची विचारसरणी व्यापक स्वरूपाची असणं खूप गरजेचे आहे. अलीकडच्या कालखंडात आपण पाहतोय जवळपास सगळ्याच पक्षांची विचारसरणी ही सारखी असलेली पाहायला मिळते आपल्याला. म्हणून योग्य काय अयोग्य काय हे ओळखण्यासाठी सुद्धा जनतेला त्रास होताना पाहायला मिळतो. किंवा ओळखणं हे सध्या कठीण जात आहे कारण सगळ्याच पक्षाची विचारसरणी ही सारखीच पाहायला मिळते. कारण कोणताही पक्ष जो आहे तो पक्ष जर त्याला जनाधार मिळवायचा असेल, जनतेचा पाठिंबा मिळवायचा असेल तर तो कशाच्या आधारावर मिळत असतो? विचारसरणीच्या आधारावर मिळत असतो. म्हणून त्या पक्षाची विचारसरणी ही कशी असते? व्यापक असते. त्याची विचारसरणी ही सर्वसमावेशक असण्याचा प्रयत्न तो करत असतो. सर्वसमावेशक म्हणजे समाजातील जो प्रत्येक समूह आहे त्या प्रत्येक समूहाच्या विकासासाठीची धोरणं त्याच्या विचारसरणीमध्ये तो आणत असतो, जेणेकरून त्या प्रत्येक समूहातील लोकांचा पाठिंबा त्या राजकीय पक्षाला मिळू शकेल किंवा त्या प्रत्येक समूहातील जनता त्याला जनाधार देईल आणि ज्याच्या आधारावर तो निवडून येऊ शकेल. म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी निवडणुकीत निवडून येण्यासाठी विचारसरणीचा आधार खूप महत्वाचा असतो मित्रांनो. कारण व्यापक विचारसरणी असेल तर जास्तीत जास्त जनाधार मिळेल. जास्तीत जास्त जर जनाधार मिळत असेल तरच कोणताही पक्ष निवडून येण्यास मदत होईल. म्हणून पक्षाची विचारसरणी ही व्यापक असणं खूप गरजेचं असतं. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पक्षाचा कार्यक्रम. ओके. बघा, पक्ष कार्यक्रम आहे किंवा पक्षाचा कार्यक्रम असा आपण म्हणतो. पक्ष कार्यक्रम आताच तुम्हाला मी म्हटलेलं आहे की प्रत्येक पक्षाची एक विचारसरणी असते. बरोबर. आणि त्या विचारसरणीच्या आधारावरच तो पक्ष निवडणूक लढत असतो. बरोबर. मग ती जी विचारसरणी आहे म्हणजे आपल्या डोक्यातले विचार आहेत हे लगेच जनतेला लोकांना कळायला लागतील का की तुमच्या डोक्यात काय चाललंय ते कळणार नाही लगेच. तुम्हाला तुमच्या डोक्यात काय चाललं आहे, तुमच्याकडे काय विचार आहेत हे तुम्हाला सांगावे लागतील इतर लोकांना. बरोबर. सेम तसं आहे मग की जो राजकीय पक्ष असतो त्या पक्षाला त्याची विचारसरणी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावी लागत असते. बरोबर. म्हणून विचारसरणी लोकांपुढे मांडण्यासाठी जे काही इव्हेंट्स होत असतात त्याला आपण कार्यक्रम असं म्हणत असतो. त्याला आपण पक्षाचा कार्यक्रम असं म्हणत असतो. कारण पक्ष या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून आपली जी धोरणं असतात ती धोरणं जनतेपुढे मांडत असतात. किंबहुना आपली जी विचारसरणी असते ती विचारसरणी जनतेपुढे मांडत असतात. म्हणून आणि मूळ काय आहे की जनाधार खूप महत्वाचा आहे, जनतेचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे. मग जनतेचा पाठिंबा जनाधार मिळवायचा असेल तर विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवावी लागत असते. आणि विचारसरणी जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर पक्षानं कोणताही पक्ष जो असतो तो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. मग ते सभा संमेलन मोर्चे वगैरे अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो पक्ष आहे तो पक्ष जनतेपुढे आपली विचारसरणी मांडत असतो. म्हणून पक्षाचा कार्यक्रम हा खूप महत्वाचा एक त्याचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट आहे पुन्हा सरकार स्थापन करणे. बघा, कोणताही जो राजकीय पक्ष असतो सरकार स्थापन करणं हे त्या पक्षाचं महत्वाचं काम असतं किंवा वैशिष्ट्य असतं.
सरकार स्थापन करणे. बघा निवडणूक होत असते, मी म्हटलंय तुम्हाला निवडणूक लढवत कोण असतो तर राजकीय पक्ष, आणि त्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असतात. निवडणुकीत निवडून येण्यासाठी ते इतरांशी किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करत असतात. मग त्याच्यानंतर एक काम असतं ते म्हणजे सरकार स्थापन करण्याचं. मग जो राजकीय पक्ष असतो तो कोणताही जो राजकीय पक्ष आहे त्याला सरकार स्थापन करावं लागतं. कोणताही म्हणजे कोणता, ज्याला निवडणुकीमध्ये बहुमत मिळत असतं अशा प्रकारचा राजकीय पक्ष सरकार स्थापन करत असतो, किंबहुना त्याला सरकार स्थापन करावं लागत असतं. ओके, तर ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे, म्हणजे सोप्या भाषेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त प्रतिनिधी ज्या पक्षाचे निवडून आलेले आहेत. 2 मिनिटं थांबूया मित्रांनो. बहुमत मिळणे म्हणजे काय की जो पक्ष असतो त्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त मत मिळणे, किंवा निम्म्यापेक्षा जास्त त्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून येणे, ज्याला आपण बहुमत असं म्हणत असतो. मग निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार जर निवडून येत असेल तर तो पक्ष म्हणजेच बहुमत मिळवणारा पक्ष, त्याचं एक महत्वाचं काम असतं सरकार स्थापन करण्याचं. सरकार स्थापन करणे म्हणजे काय, आपण म्हणतो जे शासन कामकाज पाहते की नाही ते शासन तयार करणे, म्हणजे सोप्या भाषेत मंत्रिमंडळ तयार करणे किंवा कार्यकारी मंडळ तयार करणं, त्याला सरकार तयार करणं असं आपण म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी खाती असतात तर ती खाती वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना किंवा त्या प्रतिनिधींना वाटून द्यावी लागत असतात, ज्याला त्यांचा पंतप्रधान ठरवणे किंवा त्यांचं मंत्रिमंडळ ठरवणे वगैरे वगैरे. तर हे सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी येतात त्याला आपण सरकार स्थापन करणे असं म्हणतो. तर ज्या पक्षाचे निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत, ओके, तो पक्ष काय करत असतो, सरकार स्थापन करू शकत असतो. म्हणजे बहुमत मिळवणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करावं लागतं. तर बहुमत मिळवणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करता येत नाही, तो विरोधी पक्ष म्हणून महत्वाची भूमिका पार पाडत असतो. विरोधी पक्षाची पण खूप महत्वाची भूमिका असते मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायला पाहिजेत आपण. ओके, तर आता बहुमत मिळवणारा पक्ष काय करतोय, सत्ता स्थापन करतोय, म्हणजे सरकार स्थापन करतोय. तर या बहुमत मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला एक संधी आहे. कोणती संधी आहे, त्यातली जनतेपुढे मांडलेला जो कार्यक्रम असतो निवडणुकीच्या कालखंडामध्ये, तो कार्यक्रम त्याला अंमलात आणता येत असतो. बघा लक्षात घ्या की ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष सरकार स्थापन करत असतो. तर ज्या पक्षाचं सरकार स्थापन झालंय म्हणजेच बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचं सरकार स्थापन झालेलं आहे, तर तो पक्ष काय करत असतो, आपला जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम अंमलात आणू शकतो किंवा तो कार्यक्रम पूर्णत्वास नेऊ शकतो. पण जो पक्ष निवडून येत नाही त्या पक्षाला मात्र कार्यक्रमाच्या आधारेच काय करावं लागतं की पुढच्या निवडणुकीसाठी जनमत अजमावं लागतं किंबहुना त्याला जनाधार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया मित्रांनो, याच्यामधला शासन व जनता यांच्यामधील दुवा. शासन आणि जनता या दोघांमधला दुवा आहे. कोण, राजकीय पक्ष, शासन व जनता यामधील दुवा आहे. दुवा म्हणजे काय, एक पूल आहे मित्रांनो, एक ब्रिज आहे, पूल आहे, सेतू आहे, बरोबर, ज्याला आपण दुवा असं म्हणू शकतो. दोघांच्या मध्ये काम करणारा व्यक्ती, ओके, त्याला आपण दुवा असं म्हणत असतो. तर राजकीय पक्ष इथे महत्वाची भूमिका पार पाडतो. कोणाच्या मध्ये, शासन आणि जनता यांच्यामध्ये, बरोबर. म्हणजे जनतेचे जे काही प्रश्न असतील, जनतेच्या ज्या काही समस्या असतील, मागण्या असतील, त्या सगळ्या मागण्या, समस्या, प्रश्न हे शासनापर्यंत घेऊन जाणं हे कोणाचं काम असतं, राजकीय पक्षाचं. कारण तुम्ही जे वोट केलेलं असतं, जे मतदान केलेलं असतं ते राजकीय पक्षाला केलेलं असतं, म्हणून साहजिकच तुमच्या म्हणजे सामान्य जनतेच्या समस्या ह्या शासनापर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणाचं असतं, राजकीय पक्षाचं असतं. तर राजकीय पक्ष जे असतात त्या जे शासन असतं ते शासन जी धोरणं ठरवत असतं किंवा जो पक्षाचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमांना शासनाच्या धोरणांचा पाठिंबा मिळवून घेणे किंबहुना शासनामार्फत जे काही
धोरणं आखल्या जात असतात, ज्या काही योजना आखल्या जात असतात, जी काही कामं केल्या जात असतात, तर ती जनतेपर्यंत आणून पोहोचवणे याला आपण दुवा असं म्हणत असतो, शासन व जनता यांच्यावर. म्हणजे जनतेच्या प्रश्न समस्या ह्या शासनापर्यंत नेऊन पोहोचवणे व शासनाची सगळी धोरणं, शासनाचे सगळे कार्यक्रम हे जनतेमध्ये आणून अंमलात आणणे किंवा जनतेपर्यंत नेऊन पोहोचवणे याच्या दोघांमधलं काम, एका सेतूचं काम किंवा एका पुलाचं, एका ब्रिजचं काम हा राजकीय पक्ष करत असतो. म्हणून शासन व जनता यांच्यामधील दुवा राजकीय पक्ष आहे असं म्हणता येत असतं किंवा तो दुव्याची भूमिका पार पाडत असतो. तर अशा प्रकारे जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांची ही महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. काय काय आहे? सत्ता मिळवणे, दुसरा आहे विचारसरणीचा आधार, तिसरा आहे पक्ष कार्यक्रम, चौथा आहे सरकार स्थापन करणे आणि पाचवा आहे शासन व जनता यांच्यामधील दुवा. ओके, आता थोडस पुढे सरकूया मित्रांनो आपण. इकडे काही एडिशनल गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. हे पाहायला मिळतं तुम्हाला की वर्तमानपत्रातील या बातम्यांमधून तुम्हाला काय समजले थोडक्यात सांगा. जसं की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. म्हणजे विरोधी पक्ष तुम्हाला आताच म्हटलंय की बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर ज्याला बहुमत मिळत नाही तो विरोधी बनत असतो. ओके, तर जो विरोधी पक्ष असतो तो विरोधी पक्ष महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. कोणती? जर सत्ताधारी पक्ष जो आहे तो व्यवस्थित काम नसेल तर वारंवार तसे मोर्चे किंवा तसे आंदोलन, तशा मागण्या करून किंवा वारंवार त्या सत्ताधारी पक्षाला विरोध करून विरोधी पक्ष जनतेच्या प्रश्नांकडे शासनाला आकर्षित करू शकतो, किंबहुना सत्ताधारी पक्षाला आकर्षित करू शकत असतो. म्हणून हा मुद्दा तो लक्षात आणून देतोय आपल्याला. दुसरा आहे सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. कशासाठी? त्यांचा कार्यक्रम, याला म्हणतात पक्षाचा कार्यक्रम. हा जो संवाद यात्रांचे आयोजन आहे तोच पक्षाचा कार्यक्रम झाला, किंबहुना विचारसरणी जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्वाचं साधन तयार केलेलं ते दिसून येतं. ओके, आता खाली पण एक तुम्हाला रॅकेट दिला आहे, त्याच्यात एक गोष्ट दिली आहे की समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली आहे, तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे, विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल? की साहजिकच काय करावं लागेल? तिथं अडवणूक करावं लागेल आपल्याला. कोणाची? सत्ताधारी पक्षाची. किंबहुना संसदेत किंवा त्या सभागृहामध्ये जे काही अधिवेशन चालतं त्या अधिवेशनाच्या वेळेस मुद्दाम होऊन तो प्रश्न तिथे मांडावा लागेल आरोग्याच्या बाबतीतला, आणि सत्ताधारी पक्षाचं लक्ष त्याच्याकडे आकर्षित करावं लागेल. ओके, पुढे खाली विचार करावा लिहा म्हणताय. महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल? पक्षविरहित लोकशाही जर आज आणायची असेल तर खरंच खूप अवघड गोष्ट आहे हे आपल्याला सांगता येईल. बरोबर, जर तसं असेल तर संविधानात बदल करावा लागेल आणि संविधानात बदल करून पक्षांना मान्यता देणेच बंद करावं लागेल, तरच पक्षविरहित लोकशाही अंमलात आणता येईल आपल्याला. ओके, पुढे दिलेला आहे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. बघा काय दिलं, भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप आपल्याला पॉइंट नेक्स्ट दिलेला आहे. भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप, बदलते स्वरूप हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे. भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला इकडे ब्रॅकेटमध्ये पुन्हा पक्ष पद्धती दिलेल्या आहेत 3, याच्याबद्दल पण तुम्हाला बोलतो. ओके, बघा पक्ष पद्धती या 3 प्रकारच्या असतात. एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती. बरोबर, या 3 प्रकारचे पक्षाचे प्रकार असतात. ओके, आंतरराष्ट्रीय स्तरावर. इथे काय आहे, ज्या पक्ष एखाद्या देशामध्ये एखादा असा देश असतो की त्या देशात एकच पक्ष असतो आणि तोच पक्ष पुन्हा पुन्हा निवडून सत्तेत असतो. बघा, एखाद्या देशात एकच पक्ष असतो आणि तोच प्रभावशाली असतो आणि तोच पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये निवडून येत असतो. त्या देशामध्ये एक पक्ष पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ चीन आपल्याला सांगता येईल. ओके, त्याच्यानंतर द्विपक्ष पद्धती म्हणजे काय की अशा प्रकारचा देश की ज्या देशामध्ये 2 पक्ष जे असतात प्रभावशाली असतात, जसं डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्ष. अमेरिकेत सांगता येईल उदाहरण. ओके, अमेरिका उदाहरण काय सांगता येईल याचं? अमेरिका. तिथे 2 आहेत, कोणते? डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन, हे 2 पक्ष आहेत. मग त्या देशात 2 पक्ष प्रभावशाली असतात
आणि आळीपाळीने दोन्ही पक्ष सत्तेवर येत असतात. कधी पहिला पक्ष तर कधी दुसरा पक्ष ही सत्तेवर येत असतात. त्या देशामध्ये द्विपक्ष पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो. काय की देशामध्ये दोन पक्ष प्रभावशाली असतात. कधी पहिला पक्ष तर कधी दुसरा पक्ष सत्तेवर येत असतो. त्या देशामध्ये द्विपक्ष पद्धती आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ अमेरिका. ओके. आणि बहुपक्ष पद्धती की एखाद्या देशामध्ये दोन पेक्षा जास्त पक्ष प्रभावशाली असतात आणि कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाहीये, त्यावेळेस त्या पक्षाला इतर पक्षांची मदत घेऊन किंवा एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन करतात त्याला आघाडी सरकार असं आपण म्हणतो. तर तसं आघाडी सरकार ज्या देशामध्ये स्थापन होतं त्याला बहुपक्ष पद्धती असं आपण म्हणत असतो, जसं भारत. ओके. तर अशा प्रकारे आहे कळतं. कारण भारतामध्ये आपण पाहतो 1989 नंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. अलीकडे बीजेपीनं तशा प्रकारचं करून दाखवलेलं आहे की बीजेपीकडे स्पष्ट बहुमत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओके. पण जनरली 1989 नंतर कोणत्याही पक्षाला 2014 पर्यंत स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. म्हणून एकापेक्षा जास्त पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करत होते, ज्याला आघाडी सरकार असं आपण म्हणतो. तशा भारतात दोन आघाड्या पण तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्हाला मित्रांनो काय काय आहे. NDA याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणू नका, नाही तसं म्हणसाल. हे आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, डेमोक्रेसी अलायन्स. ओके. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स त्याला आपण म्हणतो, म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी असं त्याला आपण म्हणतो. तर दुसरा आहे UPA, बरोबर, त्याला युनियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स असं आपण म्हणतो. युनियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स असं आपण म्हणतो, म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी. बरोबर. ही कोणाच्या नेतृत्वात चालते मित्रांनो? बीजेपीच्या. आणि ही कोणाच्या नेतृत्वात चालते? काँग्रेसच्या. म्हणजे याच्यातला NDA मधला प्रमुख पक्ष कोण? बीजेपी. आणि UPA मधला प्रमुख पक्ष कोण? काँग्रेस. ह्या दोन आघाड्या भारतात असलेल्या पाहायला मिळतात. ओके. आता येऊ इकडे पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप. जेव्हा भारत 1947 ला भारत स्वतंत्र झालेला होता, बरोबर, 1950-51 ला भारतात पहिल्या निवडणुका झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. तिथपासून म्हणजे 47 पासूनच खरं तर काँग्रेसचं वर्चस्व भारताच्या राजकारणात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1947 पासून 1977 पर्यंत कोणताही पक्ष भारतामध्ये काँग्रेस शिवाय कोणताही पक्ष सत्तेवर आलेला दिसत नाहीये. म्हणून या पहिल्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये 50 पासून तर आहेच आहे, पण मी 47 पासून मुद्दा म्हणून घेतोय कारण तिकडे हंगामी सरकार होतं, ज्या हंगामी सरकारमध्ये पण जास्तीत जास्त काँग्रेसचेच नेते असलेले पाहायला मिळतात. ओके. पुढे जर तू 47 पासून 77 पर्यंत 30 वर्ष सलग काँग्रेस सत्तेत होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून या काळात कोणत्याही प्रकारे काँग्रेसला पर्याय नव्हता हे दिसून येतं. एकच पक्ष इथे प्रभावशाली असलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एक प्रबळ पक्ष पद्धती असं आपण भारताचं वर्णन या कालखंडात, सुरुवातीच्या कालखंडात करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो 1977 तुम्हाला आठवत असेल 9वीच्या इतिहासात तुम्ही अभ्यास केलं होतं की एक जनता पक्ष स्थापन झालेला होता. जे सगळे विरोधी पक्ष आहेत काँग्रेसचे ते सगळे विरोधी पक्ष एकत्रित आलेले होते. कारण इंदिरा गांधी जो पदाचा गैरवापर वगैरे त्यांनी केलेला होता, ज्याच्यामुळे आणीबाणी लागू केलेली होती भारतामध्ये 75 ते 77च्या कालखंडामध्ये. आणि त्यातून मग जे सगळे विरोधी पक्ष आहेत ते सगळे विरोधी पक्ष एकत्रित येऊन त्यांनी जनता पक्ष स्थापन केला होता. आणि त्या जनता पक्षाचं सरकार 1977 ला निवडून आलं होतं. तुम्हाला आठवत असेल मोरारजी देसाई यांचं सरकार. ओके. तेव्हा काँग्रेस पडलेलं पाहायला मिळतं. तर इथून पुढे भारतात द्विपक्ष पद्धतीची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर 1989 जे आहे, या 1989 पासून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट, जसं की चंद्रशेखरच्या नंतर वगैरे आपल्याला पाहायला मिळेलं की नंतर 91 ला ज्या निवडणुका झाल्या, बरोबर, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावचं सरकार वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. तिथून पुढे म्हणजे तिथे पण एकत्र येऊन सरकार स्थापन केलं गेलं होतं. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, काँग्रेसला पण मिळालेला दिसत नाहीये. तिथून पुढे भारत जे आहे, भारतामध्ये अशा प्रकारच्या आघाड्या उभ्या राहिलेल्या होत्या. आणि भारतात 1989 नंतर आघाडीचं शासन स्थापन होऊ लागलेलं होतं. बरोबर. आणि तिथून पुढे भारतात आघाडीचंच शासन राहिलेलं पाहायला मिळतं. आता जगभरात असं म्हटलं जातं जर, म्हणून भारतात आता एक, आणि इकडे नंतर जाऊ, इकडे लक्षात घ्या, 1989 नंतर कोणत्याही, आता तिकडे
बीजेपी सुद्धा इथपर्यंत काय झाला होता, प्रभावशाली बनला होता. काँग्रेस पण प्रभावशाली होता. पण कोणाला एकाला स्पष्ट बहुमत मिळत होतं का? कोणाला एकाला स्पष्ट बहुमत मिळत नव्हतं. मग काय करायचं, काँग्रेस असो का बीजेपी असो, इतर छोट्या पक्षांचे जे राज्यस्तरीय पक्ष असतात त्या पक्षांची किंवा प्रादेशिक पक्ष आपण त्यांना म्हणतो, त्या पक्षांची मदत घेऊन हे जे मेन पक्ष आहेत ते पक्ष सत्ता स्थापन करू लागले होते, ज्याला आपण काय म्हणतो, आघाडी सरकार असं आपण म्हणत असतो. ओके, तर जगभरात असं म्हटलं जातं की आघाडी सरकार हे लोकशाही व्यवस्थेत टिकवून ठेवू शकत नाही किंवा लोकशाहीला स्थिर शासन देऊ शकत नाही असं जगभरात म्हटलं जायचं. पण 1989 पासून आजपर्यंत भारताकडे आघाडीचंच शासन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. आणि त्या आघाडीच्या शासनाने स्थिर सत्ता भारताला दिलेली पाहायला मिळते आणि भारताची लोकशाही सुद्धा टिकून असलेली आपल्याला पाहायला मिळते, हे त्यातून स्पष्टपणे दिसून येते. ओके, म्हणून आघाडी शासन पण सत्ता टिकवून ठेवू शकतं हे दिसून येतं. तर अशा प्रकारे या कालखंडात एकपक्ष पद्धती होती, इथून पुढे द्विपक्ष पद्धती झालेली पाहायला मिळते आणि इथून पुढे भारतात बहुपक्ष पद्धती अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, यानंतर पुढे मित्रांनो तुम्हाला इकडे दोन गोष्टी दिलेल्या आहेत की राष्ट्रीय पक्ष आणि राज्यस्तरीय पक्ष होण्यासाठी काय करावं लागेल, राष्ट्रीय पक्ष आणि राज्यस्तरीय पक्ष होण्यासाठी काय करावं लागेल, तर याच्या संबंधी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये माहिती घेऊया. तोपर्यंत हा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यासायचा आहे. ओके, कारण राष्ट्रीय पक्ष किंवा राज्यस्तरीय पक्ष जे असतात किंवा प्रादेशिक पक्ष ज्यांना म्हणतो, राज्यस्तरीय पक्षांनाच आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणत असतो, ते काही डायरेक्टली त्यांना मान्यता मिळत नसते, त्यांना काही डायरेक्टली मान्यता मिळत नसते. ओके, त्यांना सुद्धा धडपडावं लागतं किंवा निवडणूक आयोग जो आपण सेकंड चॅप्टर मध्ये जो निवडणूक आयोग पाहिलेला आहे त्या निवडणूक आयोगाकडून काही निकष जारी केलेले असतात, त्या निकषांची परिपूर्तता झाली तरच त्याला प्रादेशिक पक्ष किंबहुना राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता मिळत असते. तर ती कोणत्या आधारावर निकषांवर मिळते आणि त्याचबरोबर काही भारतातले महत्वाचे राजकीय पक्ष यांची चर्चा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. ओके.